1 वाटी मैदा, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, ह्याच्यामध्ये सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढा टाकायचा आणि गोड अशी खुसखुशीत शंकरपाळे बनवायची। चला आता बनवूयात आपण। बोलू सगळं हे मिक्सर आता मस्त मिक्स करून घेऊ। मिक्स करून एक घट्ट असा गोळा तयार करू। गोळा तयार करून शंकरपाळे पाडून घेऊ। आता छानसा घट्ट गोळा तयार झाला आहे। आता याचे शंकरपाळे पाडून घेऊ। छान असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण याचे शंकरपाळे लाटून घेऊ। शंकरपाळे छान असे लाटून घेऊ। आता छान असे शंकरपाळे हे करून घेतो आपण। झाले की थोडं गरम, ह्याला आता छान असे तळून घेऊत आपण। छान आता अशी तळून घेऊत आपण शंकरपाळे। असा रंग आल्यावर असे छान सुरेख भाजल्यावर काढून घ्या। असे छान झाले आहेत शंकरपाळे। करून बघा नक्की। लाईक करा, सबस्क्राईब करा।